रत्नदुर्ग रत्नागिरीच्या समुद्रकिनारी असलेला हा सागरी डोंगरी किल्ला। इथे छत्रपतींच्या हिंदवी स्वराज्याचं वारंही भिनलं आणि स्वातंत्र्य सेनानी लोकमान्य टिळकांचा जन्मही रत्नागिरीचाच। कोकण कोस्टल राईडच्या एपिसोड 14 मध्ये मी विशाल देवरे आपलं स्वागत करतो। या व्हिडिओत सागरासमांतर प्रवास करून 120 एकर पसरलेल्या रत्नदुर्गच्या काही अपरिचित बाबींवरती मी प्रकाश टाकणार आहे। अशाच प्रवास वर्णनांसाठी सबस्क्राइब करा, व्हिडिओ लाईक करून प्रोत्साहन द्या, बेल आयकॉन प्रेस करून अपडेटेड राहा। कमेंटमध्ये मी तुमच्या प्रतिक्रियांची वाट बघतोय। गणपतीपुळे सोडलं आणि रत्नागिरीकडे निघालो। पुढचं अंतर 25 किलोमीटरचं होतं। रत्नागिरी म्हटलं की निर्मळ स्वच्छ समुद्र आणि हापूस आंबे आपसूक डोळ्यासमोर येतात। ऑफ सीझन कोकणातील इतर समुद्रकिनारे ओस पडतात, पण इथल्या आरेवारे बीचला पर्यटक असणारच। जरी किनाऱ्यावर नाही, पण जाता जाता रस्त्याच्या कडेला थांबून डोळे भरून किनारा बघतात आणि पुढचा प्रवास करतात। रत्नागिरी शहरातून बालेकिल्ल्याकडे जाणारा रस्ता हा तटबंदीतून जातो। तिथल्या खिंडीच्या उजव्या बाजूला किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार आहे। डांबरी रस्ता सोडून कच्च्या रस्त्याने इथवर जावं लागतं। द्वार झाडांनी झाकलं गेले, माहिती अभावी मी तिथे गेलो नाही। मिऱ्या डोंगरावर 120 एकरात टेकडीवर हा किल्ला आहे। महादरवाजापासून उत्तरेला आणि दक्षिणेला किल्ल्याची तटबंदी पसरलेली आहे। डांबरी रस्त्याच्या डावीकडे दीपगृहापर्यंत ती पसरलेली आहे। डांबरी रस्ता आपल्याला गडाच्या तिसऱ्या आणि सर्वात महत्त्वाच्या भागाकडे बालेकिल्ल्याकडे घेऊन येतो, जो 6.5 एकर आहे। चौकट जुनीच, पण दरवाजाची दुरुस्ती करून रंगकाम केले। त्यावरील कमळशिल्प रंगामुळे झाकली गेली। वर माथ्यावर जीर्णोद्धारित भगवती मंदिर आहे। मंदिरासमोर सरखेल दर्या सारंग कान्होजी आंग्रे यांचा पुतळा आहे। माथा समुद्रापासून साधारण 200 फूट उंचीवरती आहे। वरून खाली सागरापर्यंत जाणारा भुयारी मार्ग इथे आहे असं सांगितलं जातं। किल्ल्याला 11 बुरुज आहेत। नूतनीकरणानंतर तटबंदी अजूनच भक्कम झाली। उत्तरेला रेडे बुरुजाच्या चौथऱ्यावर 22 जानेवारी 1964 साली केंद्रीय मंत्री राजबहादूर यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बंदराच्या शिलारोहणाचा शिलालेख आहे। दक्षिण पूर्वेला आकाराने थोडा मोठा वेताळ बुरुज आहे। इथून समोर इशाऱ्याचा लाल दीपस्तंभ दिसतो। पश्चिमेला सागरी बाजूस एक भव्य गुफा आहे। बालेकिल्ल्यावरून इथवर वाट येतं असं सांगतात। बोटीने नावाडे पर्यटकांना ती दाखवतात। डांबरी रस्त्यामुळे रत्नदुर्गच्या बालेकिल्ल्यापर्यंत येणं खूप सोपं।
पण 120 एकरात पसरलेल्या किल्ल्याच्या इतर बाबींकडे कानाडोळा होतो. इथं आला तर माहितीनिशी या आणि डोळस भटकंती करा. रत्नागिरीचा हापूस आंब्याचा गोडवा इथल्या हवेतही जाणवतो. अस्सल कोकणी खाद्य संस्कृतीचं हे मुख्यालय. हाकेच्या अंतरावर असलेल्या इतर सुंदर जागा फिरण्यासाठी मुक्काम रत्नागिरीतच असावा. टिळक जन्मभूमी असलेल्या रत्नागिरीत सावरकरांचंही वास्तव्य होतं. शहरातून निघता निघता थिबा पॅलेसला धावती भेट दिली आणि पुढचा प्रवास सुरू केला. येत्या एपिसोडमध्ये गोळप इथल्या हरिहरेश्वराचं दर्शन आणि मुचकुंडा नदीच्या काठी असलेल्या निर्मनुष्य पण भुरळ पाडणाऱ्या पूर्णगडावरती मी जाणार आहे. मी विशाल देवरे. भेटूया लवकरच.